हा मटका आहे ना, साधा सुद्धा मटका नाही. आता दाखवतो तुम्हाला या मटक्यामध्ये काय जादू आहे ती. हा, बाबांनी 1 वर्षापूर्वी जादू ठेवलेली ना बाबा. दोन वर्ष झाली. 2 वर्षापूर्वी जादू ठेवलेली आहे. आता काय निघतंय बघा. ओम भट. ओम भट स्वाहा बघा. पॅकिंग भारी करून ठेवली होती. ते मडका पडू नये त्याच्यासाठी ही जाली बांधली होती. त्यांनी पण कष्ट केलेलं असतं आणि आपण 15 मिनिटात त्यांची वाट. ते बघा आता मटका तर खोललेला आहे, अजून बाकी आहे. आतमध्ये काय तुम्हाला दाखवतो. पॅकिंग भारी करून ठेवता तुम्ही. हा, हे काय एकदम परफेक्ट पॅकिंग. ही सोडा बाबा. अरे क्या बात है. जादू. अरे अब आता कसं काढायला भेटेल, सगळं चिकलेलं नाही. सगळं चिकले बाबा. टाळी पाठीवर आता सैतान फिरला. याच्यात पण काय एवढं नाही आहे. नाही नाही, इकडं हाय. ही बघा. नाही हाय हाय. या बाजूला पूर्ण मध झाले. तर हे बघा या मधमाशा. अरे मोठा मोठा. हे बघा जबरदस्त. नाही चावत आहे काय. सांभाळून. कुठे जावतात एवढ्या बघा. नाही तर बघा माझ्या पूर्णपणे अशा कानाला डोळ्याला अगदी पकडलेला आहे. आणि मोबाईल वगैरे. तर हे बघा हे पूर्ण आहे ना, इकडे हे बघा मध आहे. काढून घेणार आता. अलगद काढा अलगद काढा अलगद काढा. हा मस्त. अगदी अलगद काढा. वाव मस्त. याच्यात भेटली. हा याच्यात आहे. त्याच्यात नव्हती तेवढी. सांभाळून सांभाळून. हा मस्त. वा. हा आहे ना पिठ्ठे आहे का. हा ठेवायचा सगळा. हा यातला आहे ना. हा सर्व बहुतेक ठेवायचा. पिठ्या आता हल्ला ना तर मध होता ना, मुश्किल आहे बाबा. हल्ल्यावरती खराब होईल तो. बाबा फक्त हाच ठेवा. हो हो हरक्याने अलगद कडा. तर बघा आता हे ट्रान्सफर करणार याच्यामध्ये. बहुतेक काढला. आता हे ठेवू नका. पिठ्या थोडा देऊ. पिठ्या थोडा देऊ. हा थोडासा ठेवा त्यांना खायला. बस एवढाच ठेवा. काढा आता. हा आता हा आपल्याला मडका फोडला. मटका फोडला. तर बघा हे मधमाशांचं पोळं आहे. तर याला मी पॉय म्हणतो. तर हे 1 वर्षापूर्वी बाबांनी, नाही 2 वर्षापूर्वी ना, 2 वर्षापूर्वी ठेवलेलं मटक्यामध्ये. तर त्या दिवशी एक मटका फोडला बाबांनी. तर त्यामध्ये थोडीफार मध मिळाली. तर आज पुन्हा दुसरा मटका पाडला. आणि अशा प्रकारे मी पण मागे माहिती आहे ना झाडामध्ये लाकडामध्ये ठेवलं होतं ते काढली मध. तशी ते बाबांनी पण ठेवलेले. तर आमच्या गावामध्ये बरेचसे असे लोक आणून ठेवतात. आता हे पुन्हा ठेवायचं झालं ना तर काय करायचं असतं याला. हे बघा ही मधमाशांची अंडी असतात. तर यामधून नवीन मधमाशा तयार होतात. तर हात. अरे डोळ्यावर चावला. अय ग डोळ्यावर एकदम चावली. एकच चावली माझ्या डोळ्यावरती बोलता बोलता. ग ग ग. जास्त चावत नाही पण एक ना जोरात चावली. हे बघा हे बघा चावते कशी. हे बघा चावते कशी. तर बघा हे आहे ना आता याच्यामध्ये ट्रान्सफर केलेलं आहे. मटका बघा काढायला येत नाही त्यामुळे फोडावं लागतं. तर बाबाने आता नवीन आयडिया लढवलेली आहे. अशा प्रकारे मोठा बांबू असतो तर बांबू फोडून अशा प्रकारे पिंजून ठेवलेला आहे. आता याच्यामध्ये हा ठेवलेला आहे.
आणि पुन्हा आता याच्यामध्ये ना पुढे मध भरतील. तर तुम्हाला मग पुढल्या वर्षी आम्ही दाखवू कशा प्रकारे. आता तो बघा त्याचा कवर आहे ना, तो कवर आता त्याच्या ह्याच्यावरती मारणार. ठेवलं हो का नाही? तर हा एक पॉय ना, तो बघा ऑलरेडी एक ठेवलेला आहे त्या दिवशी फोडून. त्यामधील मधमाशा आहे बघा, चालू झाले. पण त्यामधील हे बघा दिसतंय काय याच्यात ते खिला. एवढे खिला नाही मोठे लागणार, एवढे नाही लागणार. मोठं भोट पडायला. तर हे बघा आता पुन्हा बाबा बांधून ठेवत आहेत. तर असंच घराच्या जवळच ठेवला जातो, जास्त दूर नाही. तर ती तिकडे ठेवला आहे, आता हा इथे बांधून ठेवणार. तर हे बघा एवढी सारी मध भेटले, एक क्वार्टर होईल. होईल का ही? एक क्वार्टर होईल. होईल. अरे टोपा खाली पण दाखवलंय. तर बघा हे ना एक क्वार्टर आहे, अगदी असली मध, अगदी शुद्ध, जी आपल्याला दुकानावरती मिळते ना, तर ती कशी असते, मिलावट असते. ही अगदी 100% नॅचरल मध आहे, टेस्टी. आता आम्ही खाऊ. तर मधमाशाने माझ्यावरती अटॅक केलाय हे बघा. तर बघा पुन्हा मधमाशा आहेत ना, त्या बघा दिसत आहेत. तर त्याच्यामध्ये ठेवलेल्या आहेत, तर पुन्हा त्यामध्ये जातील. ते बघा सर्व तिकडे जमा झाले आहेत. हे खावा, चाटून खावा. हे बघा इकडे इकडे काय महिला नाही नुसतं. मी नाही. हा, द्या. हे घ्या हो बाबा पिठा इधर. हे घ्या. पिठ्याची नंतर मत करतात काय? हा याची मत होते. आधी पिठ्या खाऊया. तर बघा याचीच आहे ना पुढे जाऊन मध होते. तर माशात ना थोड्याशा ह्याच्यावरती आहेत. हे बघा हे दिसतंय तुम्हाला. हे बघा याची मध कशी झालेली आहे. या. जबरदस्त. भरपूर आहेत मागच्या. हा कसा आता हा मटका फोडायला का? हा 2 वाजला का झाला? तर बघा आता मध खाऊया. थोडीशी द्या बाबा. अगदी असली मध. घ्या बाबा. काय तू खात नाहीस? नाही आवडत? तर मध आहे ना किती वर्ष ठेवा तुम्ही बाटलीमध्ये भरून, काचेच्या बाटलीमध्ये जर भरून ठेवली तर कितीही वर्ष ठेवा, ती कधीच खराब होत नाही. तरी बघा बॉटलमध्ये आईने अगोदर काढलेली ना, त्याच्यामधली मध आहे थोडीशी. अशी काचेच्या बॉटलमध्ये ठेवली की राहते चांगली. तर हा नाव असलेला ब्रँड कोणाकोणाला आवडतं सांगा. हे बघा आता मध आहे ती गाळून घेतलेली आहे, कापडाने गाळून घेतली. हे बघा आता बॉटलमध्ये भरून ठेवते. हे बघा अस्सल मध भरून उरेल. ती आईला दिसत तुम्ही बोलली ना खाल्ली. हे बघा एक क्वार्टर पूर्ण भरलेली आहे. तर भरपूर मध वगैरे खाल्ली, आता घरी चाललोय. तर अशा प्रकारे पोहे आहेत ना, तर आम्ही असं घरामध्ये लाकडामध्ये किंवा कशामध्ये आणून ठेवतो आणि मग काही वर्षभरामध्ये मध मिळते घरच्या घरी. आणि आता हे रानामध्ये पोहे ना तर सापडतच नाही. पूर्वी रानामध्ये गेलो तर भरपूर असे हे मधाचे पोहे असायचे. जे झाड पोकळ असेल त्या पोकळ झाडामध्ये हे मधाचं पोळं असतं. तर पूर्वी खूप मिळायचे, परंतु आता ना जास्त नाही भेटत. तर चला मंडळी, असेच आपण भेटणार आहोत गावाकडच्या नवनवीन व्हिडिओमध्ये. तर मंडळी पुन्हा भेटू अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये. तर स्वतःची काळजी घ्या, आपल्या कुटुंबाची काळजी घ्या आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे ते हॅपी राहा. चला तर बाय.